वेलकम टू माय चॅनल. चला आज परत एकदा फॅमिली व्लॉग घेऊन आज मी परत येणार आहे, कारण की आमच्या इथे ह्या टायमिंगला आहे मावशीचा 50वा बर्थडे. सो फॅमिलीने सेलिब्रेट करायचं ठरवलं आहे. चला तयारी सुरू झालेली आहे. बघूया आता आपण काय काय तयारी करते आहेत. बाहेर सुरू आहे. सो चला काय 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 चालू आहे ते सांगते. मज्जा यांना माहिती नाही आहे. सो मस्त आपण त्यांचा व्हिडिओ घेऊया. चला आपण उद्या जाऊन पिऊन बघू. ट्रायलला ते फ्री देतात. तुम्हाला तुम्ही आमच्या आलेत ना की तुम्हाला मी तिसऱ्यांदा ट्राय करतायत ही लोक. अजून बनत नाहीये. किती वेळ लावला माहितीये का सगळ्यांना. हे काय अजून बनवतायत. तिसऱ्यांदा करतायत. कसं कसं होणार आहे काय माहिती. पूर्ण सेवा करून घेते ती पूर्ण. तयारी झाली. मेहंदी काढली आणि ही दीपा मावशी तिला गोरे करण्याचा प्रयत्न करतेय. ग्लो होईल उद्या ती. हा फोटो चांगला येतो. आम्ही माझा नाही लक्षात बाबा एवढं. तुम्ही मेसेज पाठवायचं मग. आणि ताईकडे आणि माझ्या मोबाईल मध्ये फोटो पण नाहीये तर मी जिजू जा. हा वियान इकडे बघ आता. हा थांबा मी फोटो नाही काढत आहे. मला विचारा मी सुरंग आणलं आहे. फुलं कुठे आहेत. पप्पांची इच्छा आहे उचलून घेऊन या. त्याला उचलायचंय का. तुमच्याला या आता पुढे गेला उचलू. पुढे गेला आता या 2 पावलं पुढे. तुमच्याला जा. तू मंगल मावशीला घ्यायचीस ना. मंगल मावशीला सोबत समोर मावशी त्याच्यावरती पाय दे. मावशी त्याच्यावरती पाय देऊन ये. माझा फोटो आहे. अरे ताई हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. मावशी पाय त्याच्यावरून ये.
अरे तिथून या, तिथून या, इकडून कोणी येऊ नका. चला चला. त्या सर्वांचं मी पुन्हा एका शब्दसुमनाने आपलं सहर्ष स्वागत करत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आजचा हा सुवर्ण दिन. चंचल वारा या जलधारा भिजले काळी माती. सुवर्ण महोत्सवी 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आपण इथे सर्वजण ताईचा हा सुंदर बर्थडे साजरा करण्यासाठी जमलो आहोत. 50वा वाढदिवस म्हटलं की त्याचे पूर्ण 50 वर्षाचं आयुष्य साजरं करण्यासाठी इथे जमलो आहोत. तुझ्या या आयुष्यातील सुंदर टप्प्याला सलाम करण्यासाठी इथे आज आपण जमलो आहोत. पूर्ण झालं, आठवणीचा झाला सुंदर साज, हसत खेळत गेले हे दिवस सारे, ताई तूच आमच्या जगण्याचे तारे. लहानपणापासून आजपर्यंत ताई तू आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी राहिली आहेस. तुझ्या हसऱ्या चेहऱ्याने आणि प्रेमळ स्वभावाने तू नेहमी घरात आनंदाचे वातावरण निर्माण केले आहेस. तू आमच्यासाठी खूप काही केले आहेस, आम्हाला खूप सांभाळून सावरून घेतले आहेस. आई वडिलांसाठी तर तू एक आधार आहेस, कारण की तू तर इथेच महाडमध्ये राहतेस. काही झाले की ताई पहिलं तू मम्मीकडे जा, तर तू आई वडिलांचा आधारच आहेस आणि आमच्यासाठी तर तू एक मार्गदर्शक राहिली आहेस. बालपणीच्या खट्याळ गोष्टी हस्ताने भरले ते क्षण अनोखे, दुसरे फुगवे खेळ आणि गाणी, तुझ्याशिवाय नाही बालपणाची कहाणी. 50 वर्षाच्या या प्रवासात तू अनेक चढ उतार पाहिले आहेस, माहेरी असो किंवा सासरी असो, पण प्रत्येक वेळी तू धैर्याने हसत खेळत पुढे गेली आहेस. तू आयुष्य जगण्याची कला सर्वांना शिकवली आहेस. छोट्या गोष्टीत आनंद शोधण्याची आणि प्रेम न सोडण्याची. आईसारखी माया, मित्रासारखं नातं तुझ्या प्रेमात आहे. आयुष्याचं सारं घराचा तू गाभारा, आनंदाची छाया, तुझ्यामुळेच घर उजळलं नेहमी माया. आज या विशेष दिवशी ताई तुला सांगावंसं वाटतं की आम्हा सर्वांना तुझा खूप अभिमान आहे. तुझ्या प्रेमाने, काळजीने आणि कठोर परिश्रमाने तू जे आयुष्य घडवलंस ते खरोखर प्रेरणादायी आहे. आमची ताई त्याचबरोबर हसरी आहे, प्रेमळ आहे, त्याचबरोबर ती खूप कर्तव्यदक्ष पण आहे. माहेरी आम्ही तिला तिघी जणी बहिणी, दोघी बहिणी, एक भाऊ, मम्मी जॉब करत असणार, तर प्रत्येक वेळेस ताई आम्हाला कारण की ती आमच्यासाठीच करत असायची. त्याच्यानंतर सासरी गेल्यानंतर पण छाया होती तिच्याकडे लक्ष देणं. सासू घरात नाहीये, मग तिला 8 काका 8 मामा, मग त्यांच्याकडे प्रत्येक कार्यक्रमाला न चुकता जाणं. मी तिला नेहमीच म्हणते ताई तुला हे सगळं कसं जमतं, आणि तेही हसत खेळत, कधी तिच्या कपाळावर आट्या वगैरे कधीच येत नाही. ती हसत खेळत आनंदाने सगळ्यांकडे जाणं, सगळ्यांचं प्रेमाने करणं, अशी आमची ताई खूप कर्तव्यदक्ष आहे. कधी शिकवली शिस्त, कधी दिली साथ, कधी पुसले डोळे, कधी हसवलं माता. तुझं मन सोन्यासारखं निर्मळ आणि कोमल, तुझं अस्तित्व आमच्यासाठी खूप अनमोल. देवाकडे हीच प्रार्थना की पुढची वर्ष तुझ्या आयुष्यात अधिकाधिक आनंद, आरोग्य आणि समाधान घेऊन येवो. तू नेहमी अशीच हसत राहो, आनंदात राहो आणि तुझं आयुष्य सोन्यासारखं उजळत राहो. तुझं आयुष्य सोन्यासारखं उजळत राहो. देवाकडे हीच प्रार्थना आमची, तुझ्या आयुष्यात येवो आनंदाची लाट नवी, आरोग्य, समाधान, प्रेम निलो सदैव. हीच वाढदिवसाची शुभेच्छा नव्याने आज देतो हृदयातून भाव. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई.
इथं बसते मुझे बहुत प्यारी नानी जब भी आती है बहुत सारे उपहार लाती है तू हमेशा मुस्कुराती रहना ओ मेरी प्यारी नानी। One, two, three, start. याला हात लावायचा नाही. नाचायचंय नाचायचंय. नाचायचंय. प्यार की नाम कर लिया अच्छा आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जबान पर सबको मालूम है और सबको खबर हो गई किती जण राहिले? दोन तिथे. व्हेरी गुड. दिवसानिमित्त एक प्रेमळ कविता. आई, आज तुझा सुवर्ण महोत्सवी 50शीचा वाढदिवस आला. व्हावीस तू शतायुषी, व्हावीस तू दीर्घायुषी, ही एकच माझी इच्छा. जगासाठी तू एक व्यक्ती आहेस, पण माझ्यासाठी तू माझं जग आहे. कितीही काळ लोटला तरी माया तुझी ओसरत नाही. तुझ्या वाढदिवसाची आठवण नाही असे कधी होत नाही. आई, तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला तू आई, तुझे आकार काही या जन्मात शिकणार नाही. रोज सकाळी मनामध्ये तुझा फोन वाजत असतो, तुझा आवाज ऐकवत असतो. माझे हात तुझ्या हातात आई, मी चालते ठाई ठाई. अशीच थाप राहू दे आई, राहू दे आई. या मौल्यवान दिवशी तुझी सगळी स्वप्ने पूर्ण होऊ दे. तुझ्या कोणत्याही अपेक्षांना सीमा न राहू दे. तुझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होऊ दे. आयुष्यात कोणीही आले तरी तुझी जागा कोणी घेऊ शकत नाही. तुझ्याशिवाय माझा एकही दिवस जाऊ शकत नाही. तूच माझी माऊली, तूच माझी सावली आणि मीच तुझी भाऊली.
तुझ्या या भावलीकडून तुला सुवर्ण महोत्सवी वाढदिवसाच्या शुभेच्छा. 50 वर्षाचं हे सोनेरी पर्व तुला यश, समाधान आणि उत्तम आरोग्य घेऊन येऊ. हॅपी 50th बर्थडे आई. ओलावा असतो रागातही तिच्या ओलावा असतो. ताई म्हणजे जिव्हाळ्याचा देव असतो. ताई म्हणजे जिव्हाळ्याचा देव असतो. आणि अशा या आमच्या लाडक्या ताईला जाधव परिवाराच्या वतीनं आणि आमचे पितृतुल्य दोशी गुरुजी यांच्या वतीनं, कारण त्यांना थोडस आता प्रॉब्लेम आहे, बोलता येत नाही, पण त्यांच्याही खूप भावना आहेत आपल्या लेकीविषयी, तर त्यांच्याही वतीनं सुरश्री आणि भाई यांच्या वतीनं, दोशी परिवाराच्या वतीनं, जाधव परिवाराच्या वतीनं तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. आपलं आयुष्य असंच भरभराटी होत जावं, आपल्याला उत्तम आयु आरोग्य लाभो हे ईश्वरचरणी प्रार्थना. खूप खूप शुभेच्छा. मी नेहमी म्हणते भाऊ तर नेहमी असावा, पण भावापेक्षा वहिनीला जास्त जपावं. कारण का भाऊ म्हणे बहीण तू आलीच ये बस, पण चहा फक्त वहिनीच देऊ शकते. आणि आपल्या तब्येतीची चौकशी वगैरे सगळ्यात जास्त वहिनी देऊ शकते. कारण का एका स्त्रीचं दुःख दुसरं तिला जास्त माहीत असतं. आणि तिने संसार चांगल्या प्रकारे धाडलेला आहे. आमच्या भावंडांना सुद्धा तिने चांगल्या प्रकारे मोठं करून व्यवस्थित मार्गाला लावलेला आहे. आणि अशा प्रकारे हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे झालेला आहे. आणि त्यातून सुद्धा त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे की आमच्या दर्जाला असल्यामुळं माझ्या काही मुलांचं शिक्षण होऊ शकलं. आणि तिच्या माहेरी पण आणि सासरी पण दोन्ही ठिकाणी दर्शनामध्ये खूप उत्कृष्ट झालेलं आहे. तरी मी तिला आजच्या ह्या वाढदिवसाबद्दल तिला हार्दिक शुभेच्छा देऊन खूप तिला असं आयुष्य लाभो. आणि माझ्या जावयात सुद्धा हे पहिल्यापासून असंच कष्टाळू आहेत आणि त्यांच्या अंगमेहनतीने त्यांनी खूप कष्ट करून संसार वाढवलेला आहे. त्यांना सुद्धा दीर्घ आयुष्य लाभो. आणि माझ्या मुलगी दर्शना तिला सुद्धा दीर्घ आयुष्य लाभो अशी परमेश्वराची प्रार्थना करून मी माझी 2 शब्द पुरे करतो. आम्ही दोघेही सर्व्हिसला जाणार. त्यामुळे माझा जो संसार आहे तर तिच्यामुळे वरती एवढा आला. म्हणून आम्ही तिला नेहमी शिकाप ठेवत असतो. जसं तिने माहेरी सगळ्यांचा सांभाळ केलाय तसंच सासरी सुद्धा. म्हणून तिने सासर माहेर हे दोघांनाही जोडून ठेवलेलं आहे. आणि ही नाती पण तिने जपलेली आहे. सासर माहेर दोघंही सांभाळून ती तिचं कष्ट करते आणि ती हसतमुख. च्या नावातच दर्शन आहे. खरोखर तुम्ही दर्शन घेण्यासारखेच आहात. मी डॉक्टर आहे, डॉक्टरी भाषेत बोलणार. तिन्ही बहिणीत सर्वात जास्त ऑपरेशन दर्शनताईची झालेली आहे. तरी पण तिन्ही बहिणीत ती ठणठणीत दिसते. मगाशी दीपिका बोलली की दर्शनताईच्या कपावर आठी दाखवा आणि 500 रुपये बक्षीस मिळवा. खरंच कपावर आठी नसणे फार चांगली गोष्ट आहे. दर्शनताई तुम्हाला या वयात नातू आहे. आम्हाला आमच्या तिच्या 50 वर्षात जावं असेल की नाही माहिती नाही, पण तुम्हाला नातू आहे. खरोखर भाग्याची गोष्ट आहे तुमची. तुमचा पुण्यकर्म आहे. तुम्हाला उर्वरित आयुष्यात सुख समाधान शांतीपूर्वक लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. जय श्री कृष्ण.
कब से दिल में मेरे मान लिया है तुमको अपना, कब से दिल में मेरे मान लिया है तुमको अपना। आंखें मेरी ये देख रही है जाके तो सोते ये सपना गुनाहों का हम ही बुलाई वो जीवन में मेरे प्यार। थैंक यू, क्या बात है। कहने वाली आई है प्यारी बातें सामने सबके बोलो के कह दूँ जीवन में तेरे प्यार का मेरी जान मेरी जान। कॅमेऱ्यावर क्लिक करत जा म्हणजे बोलले बरोबर क्लिक करत जा. या साईडला वा, या साईडला अशो वा. राहिलेला बोलू राहिलेला बोलवा. हे बघ इकडे मोठी आहे एकदा करून यांनी मला सांगायचं नाही है भगवान एक बूंद में फूल डालता है, वो फूल हमको मिला, इसलिए भगवान का बहुत बहुत अरे सरळ
कर सरळ कर. रुपालीने अगदी सुंदर असा तो हार घरी बनवलेला आहे 50 कॉईनचा आणि चॉकलेटांचा पण हार घरी बनवलेला आहे. सुंदर अशा प्रकारे हार बनवलेला आहे आणि बरोबर और कितना कुछ मैं भी तो लाता, मैं तेरी हंसी महफिल में दामनों में किसका क्या मिसाल तू ऐसे ही नाम लो. ये भी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. एक सरप्राईज दिलं ते मला माहीतही नव्हतं. माझ्या मुलांचे आभार. तुम्हीच माझ्या आयुष्यातील हसू आणि अभिमान आहात. आजचं सुख आहात. कधी आई म्हणून शिकविते, कधी तुमच्याकडूनच मी शिकते आणि तुमच्यामुळेच मला पुन्हा पुन्हा तरुण वाटतं. माझ्या नंदांचे आभार. त्यांनी लग्न झाल्यानंतर मला खूप समजून घेतले, चांगले प्रेम दिले, सर्व शिकविले. मला तसं काही येत नव्हतं एवढं करायला, पण त्यांनी मला असे सगळं शिकवून मी सगळं करायला लागले. ताईंनी तर मला खूप आधार दिला. मी खूप तशी लहान होते, एवढी काही मोठी नव्हते लग्न झाले तर त्यांनी मला सगळं नीट शिकवून सांगितलं. त्याच्यामुळेच मी एवढी चांगली म्हणजे जेवण वगैरे करू शकले. तसं मला काही येत नव्हतं, फक्त पूर्वी चपात्या येत होत्या. बाकी तसं म्हटलं तर मला बाकी काही जेवण येत नव्हतं. या सगळ्या लोकांमध्ये माझं आयुष्य खरंच खूप समृद्ध झालं आहे. आणि आता माझ्या मित्रमैत्रिणींबद्दल तर काय बोलू, ते तर माझे चांगले मित्र आहेत, कधी मैत्रिणी आहेत. कधी हसवतात, कधी समजावतात, तर खंबीरपणे माझ्यासोबत साथ देतात. तुमच्यामुळे आयुष्याला रंग आणि अर्थ आलेला आहे. कधी आनंदाचे क्षण, कधी आव्हानं, पण प्रत्येक अनुभवाने मला काही ना काही शिकविलं आहे. हे आयुष्याचे 50 वर्षाचे पुस्तक आज मी उघडं ठेवलंय आणि प्रत्येक पानावर फक्त प्रेम, साथ आणि आठवणींनी शाईने लिहिलेलं आहे. आज मला एकच म्हणायचं आहे, तुम्ही सगळ्यांनी दिलेले प्रेम, साथ हाच माझा सर्वात मोठा खजिना आहे. पुढच्या वाटचालीसाठी मी ह्याच प्रेमाने, ह्याच ऊर्जेने आणि ह्याच उत्साहाने पुढे जाईन. देव सगळ्यांना चांगलं आरोग्य, आनंद आणि समाधान देव आणि आपल्या या नात्यांची ऊब असंच टिकून राहावं हीच प्रार्थना. सर्वांनी वेळ काढून आज इथे येऊन माझा दिवस खास केला यासाठी सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. आपलं प्रेम आणि आशीर्वाद असाच मिळत राहो आणि पुढील वाढदिवसालाही आपण सगळे असंच हसत खेळत एकत्र येऊन आनंद साजरा करूया. जय श्री कृष्ण. धन्यवाद. त्यांनी तर खूप सुंदर गाणं म्हणजे छान सांगितलं, करमणूक केली, 2 गेम पण खूप सुंदर घेतले, त्यामुळे जरा सगळ्यांना मजा आली. आणि हे भाई आहेत ते आमच्या ओळखीचे जवळ असून आम्हाला माहीत नव्हतं की एवढे गातात म्हणून. खूप छान त्यांनी जुनी गाणी खूप सुंदर गायली, छानच झालं. आणि आमच्या जाधव गुर्जे आणि बाईंचे करू तेवढं कौतुक कमी आहे. त्यांनी तर खूप सुंदर सगळं नीट सगळं व्यवस्थित पार पाडलं. त्यांचे पण खूप खूप आभार. जय श्री कृष्ण. काढले त्यामुळे तिचे तर खूप आभार. आणि तिने फ्रेम बनवली, अतिशय मला खूप आवडली आहे, खूपच सुंदर. एवढी एक चूक लगेच काढली, ती काढला नाहीये.